60 वयातही 25 सारखी ऊर्जा येईल. टोमॅटोमध्ये एक वस्तू मिसळून खा. तुम्ही विश्वास ठेवाल का की तुमच्या किचनमध्ये ठेवलेली एक साधी वस्तू जर योग्य पद्धतीने खाल्ली तर काही मिनिटांतच शरीरातील रक्तप्रवाह सक्रिय होऊ शकतो. बहुतेक 50 वर्षांवरील पुरुषांना हा सोपा उपाय माहिती नसतो आणि त्यामुळेच कमजोरी, थकवा, थंडपणा आणि आत्मविश्वासाची कमतरता याला ते वयाचा परिणाम समजतात. पण सत्य हे आहे की अनेक वेळा समस्या वय नसते, तर समस्या असते मंद रक्तप्रवाहाची. नमस्कार, मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तुमच्या प्रेम आणि विश्वासाबद्दल मी नेहमीच आभारी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये कोणतीही लांब कथा नाही, कोणताही कठीण सिद्धांत नाही आणि कोणत्याही महागड्या औषधांची चर्चा नाही. आज मी तुम्हाला थेट त्या घरगुती उपायाबद्दल सांगणार आहे, जो तुम्ही आत्ताच तुमच्या किचनमध्ये असलेल्या गोष्टींनी तयार करू शकता. तुम्हाला फक्त एक टोमॅटो लागेल आणि त्यासोबत 1-2 अशा गोष्टी ज्या जवळपास प्रत्येक घरात मिळतात. बस इतकंच. ना सप्लिमेंट, ना टॉनिक, ना इंजेक्शन, ना कोणताही गुप्त उपचार. पण परिणाम असा की शरीरातील रक्तप्रवाह बदलायला सुरुवात होऊ शकते. ऐकायला हे खूप साधं वाटतं, पण शरीरात होणारी प्रक्रिया खूप खोल असते. वय वाढत गेल्यावर काय होतं? रक्तवाहिन्या कडक होऊ लागतात. रक्तप्रवाह मंदावतो. नायट्रिक ऑक्साईड कमी तयार होऊ लागतो. हार्मोन्सचं संतुलन बदलू लागतं. आणि याचा परिणाम सर्वप्रथम ऊर्जा, झोप आणि पुरुष शक्तीवर दिसून येतो. पण चांगली गोष्ट अशी आहे की शरीर कोणत्याही वयात प्रतिक्रिया देणं थांबवत नाही. जर रक्तप्रवाह सुधारला, तर शरीर पुन्हा सक्रिय होऊ शकतं. आणि आजचा व्हिडिओ ह्याच विषयावर आहे. आज मी तुम्हाला एक असा घरगुती मिश्रण सांगणार आहे, जो अनेक ज्येष्ठ लोकांनी वापरला आणि काही दिवसांतच शरीरातील ऊर्जा, उबदारपणा आणि आत्मविश्वासात फरक जाणवला. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आधी मी कारण समजावून सांगणार आहे, नंतर उपाय सांगणार आहे आणि शेवटी हे योग्य वेळी कसं घ्यायचं तेही सांगणार आहे. आता वेळ न घालवता थेट त्या उपायाकडे वळूया ज्यामध्ये टोमॅटो मुख्य भूमिका बजावतो. वय वाढल्यावर शरीरात जो सर्वात मोठा बदल होतो तो म्हणजे रक्तवाहिन्या कडक होणे. जेव्हा रक्तवाहिन्या कडक होतात, तेव्हा रक्तप्रवाह कमी होतो. आणि जेव्हा रक्त योग्य प्रमाणात वाहत नाही, तेव्हा शरीराच्या अनेक भागांपर्यंत ऑक्सिजन योग्यरित्या पोहोचत नाही. यामुळेच अनेक लोक तक्रार करतात. हातपाय थंड राहतात, लवकर थकवा येतो, नीट झोप लागत नाही आणि शरीराची प्रतिक्रिया आधीसारखी राहत नाही. अनेकदा लोक याला सामान्य कमजोरी समजतात, पण खरा कारण असतो खराब रक्तप्रवाह. आपल्या शरीरामध्ये एक खास वायू तयार होतो, ज्याला नायट्रिक ऑक्साईड म्हणतात. हा वायू रक्तवाहिन्या सैल करण्यास मदत करतो आणि रक्त वेगाने वाहू देतो. जेव्हा शरीरात याची मात्रा कमी होऊ लागते, तेव्हा शरीर हळूहळू सुस्त होऊ लागते. आता प्रश्न असा येतो की हे पुन्हा वाढवता येईल का? उत्तर आहे हो, नक्कीच वाढवता येते. काही नैसर्गिक गोष्टी अशा असतात ज्या शरीराला स्वतः नायट्रिक ऑक्साईड तयार करण्यास मदत करतात आणि त्यामध्ये सर्वात सोपी व सहज उपलब्ध वस्तू म्हणजे टोमॅटो. टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचा घटक असतो, जो रक्तवाहिन्यांच्या भिंती मऊ करण्यास मदत करतो आणि रक्तप्रवाह सुधारतो. पण याचा योग्य परिणाम तेव्हाच मिळतो, जेव्हा टोमॅटो योग्य गोष्टींसोबत घेतला जातो आणि आज मी तुम्हाला तोच उपाय सांगणार आहे. आता त्या मिश्रणाबद्दल बोलूया, जे तुम्ही घरी सहज बनवू शकता. यासाठी तुम्हाला लागेल एक मध्यम आकाराचा टोमॅटो, एक छोटी लसूण पाकळी, थोडं आलं, 3 अक्रोड, एक छोटा चमचा मध आणि 1 ग्लास पाणी किंवा साखर नसलेलं दूध. या सर्व गोष्टींचा शरीरावर वेगवेगळा परिणाम होतो.
टोमॅटो रक्तवाहिन्या मऊ करण्यास मदत करतो. लसूण रक्तवाहिन्या रुंद करण्यास मदत करतो. आलं शरीराचं तापमान वाढवतं. अक्रोड हार्मोन्सचं संतुलन राखण्यास मदत करतो आणि मध्ये सर्व घटकांचं शोषण सोपं करतो. जेव्हा या सगळ्या गोष्टी एकत्र घेतल्या जातात तेव्हा शरीरातील रक्तप्रवाह वेगाने वाढू लागतो. आता हे बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे. सर्वप्रथम टोमॅटो थोडा जाडसर कापून घ्या. त्यात एक छोटी लसूण पाकळी घाला. नंतर एक छोटासा आलाचा तुकडा घाला. 3 अक्रोड थोडे फोडून त्यात मिसळा आणि एक छोटा चमचा मध घाला. आता त्यात 1 ग्लास पाणी किंवा साखर नसलेलं दूध घाला. या सर्व गोष्टी मिक्सरमध्ये सुमारे 30 ते 40 सेकंद फिरवा, जोपर्यंत ते पूर्णपणे मऊ मिश्रण तयार होत नाही. बस, तुमचं मिश्रण तयार आहे. आता हे घेण्याच्या योग्य वेळेबद्दल बोलूया. हे पिण्याचे 2 सर्वोत्तम वेळा मानले जातात. पहिला सकाळी रिकाम्या पोटी आणि दुसरा रात्री झोपण्याच्या सुमारे 2 तास आधी. सकाळी रिकाम्या पोटी घेतल्याने शरीराचा रक्तप्रवाह लवकर सक्रिय होतो आणि दिवसभर शरीर हलकं वाटतं. रात्री घेतल्याने शरीराच्या दुरुस्तीची प्रक्रिया वेगाने होते आणि रक्तवाहिन्यांना आराम मिळतो. दिवसातून एकदा घेणं देखील पुरेसं असतं. पण जर शरीराला ते योग्य वाटत असेल तर हे सकाळी आणि रात्री दोन्ही वेळा घेऊ शकता. सुरुवातीला मात्रा थोडी कमी ठेवा आणि हळूहळू याची सवय लावा. जेव्हा लोक हे प्रथमच घेतात तेव्हा त्यांना शरीरात हलकी ऊब जाणवते. हातपाय थोडे गरम वाटू लागतात. हृदयाची धडधड थोडी मजबूत वाटते आणि शरीरात ऊर्जा जाणवू लागते. हे काही जादू नाही, तर याचा अर्थ असा आहे की शरीरात रक्तप्रवाह सक्रिय होऊ लागला आहे. जेव्हा लोक हा उपाय काही दिवस वापरतात तेव्हा सर्वप्रथम जो बदल जाणवतो तो म्हणजे शरीर हलकं वाटू लागणं. सकाळी उठणं सोपं वाटतं. चालताना येणारी सुस्ती कमी होते आणि हातपायांचा थंडपणा हळूहळू कमी होतो. दुसऱ्या आठवड्यापर्यंत पोहोचल्यावर झोप सुधारू लागते. मूड आधीपेक्षा चांगला राहतो आणि शरीराची प्रतिक्रिया देखील अधिक मजबूत वाटू लागते. तिसऱ्या आठवड्यापर्यंत रक्तप्रवाह हळूहळू स्थिर होऊ लागतो. आणि अनेक लोक सांगतात की त्यांचा आत्मविश्वास पुन्हा वाढू लागतो. हा बदल फक्त शरीरातच नाही तर मनातही होतो. जेव्हा शरीरात ताकद येते तेव्हा चालण्याची पद्धत बदलते. बोलण्याची शैली बदलते आणि चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसू लागते. हा अनुभव फक्त एका व्यक्तीचा नाही तर शरीराची ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. जर रक्तप्रवाह योग्य झाला तर शरीर कोणत्याही वयात पुन्हा सक्रिय होऊ शकते. जर तुम्हाला हा उपाय आजपासून सुरू करायचा असेल तर कमेंटमध्ये लिहा, सुरू करत आहे, ज्यामुळे मला कळेल की आपल्या सोबत किती लोक आपलं शरीर पुन्हा सक्रिय बनवण्याचा निर्णय घेत आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो नक्की शेअर करा, कारण अनेक लोक अशा समस्येतून जातात पण मोकळेपणाने विचारू शकत नाहीत. आणि जर तुम्हाला 50 वर्षांवरील आरोग्य, ताकद आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित खरी आणि उपयुक्त माहिती हवी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, शरीर थकू शकतं पण संपत नाही. जोपर्यंत रक्तप्रवाह सुरू असतो तोपर्यंत शरीरात ताकद टिकून राहते आणि योग्य सवयी कोणत्याही वयात सुरू करता येतात.